मंडळी नमस्कार. मला तुम्हाला आज विश्लेषण नाही करायचं, कारण विश्लेषण करून काही बोलावं असं यात शिल्लक नाही राहिलेलं. मला फक्त तुम्हाला गमती जमती दाखवायच्यात. आम्ही सांगत होतो, बाबांनो तुम्ही फुकट काहीतरी बोलता रे. ना तुमच्या बोलण्यात दम आहे, ना तुमच्या सांगण्यात दम आहे, ना तुमच्या विचारात दम आहे. रोज उठायचं आणि तड 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 पॉपकॉर्न फुटल्यासारखं बोलत राहायचं. ते पॉपकॉर्न टाकले कसं फडफड फडफड फड उडत आहे, तसं ते बोलत राहायचं. त्याला ह्याच्यामध्ये एक शब्द आहे बघा छान, आपल्या वेगवेगळ्या इतिहासकालीन पुस्तकांच्या मध्ये जे भाट लिहायचे त्याच्यामध्ये शब्द आहे, जैसे भडगुंजे लाह्या भाजता ती तैसा आवाज झाला. हे भडगुंजे मी म्हणून भांडूपचा भडगुंजा म्हणतो. भडगुंजा हा शब्द लाह्या भाजणाऱ्याला म्हणतात. आणि लाह्या भाजताना फड 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 असा आवाज येतो. वजन नसतं लाह्यांना, काही नसतं, ते फुटायला लागलं की फड 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 आवाज येतो. तेवढा त्याचा आवाज. आता या भांडूपच्या भडगुंजाचा पहिला आवाज तुम्हाला ऐकवतो. भडगुंजा हा अपशब्द नाही आहे, एका व्यावसायिकाला दिलेलं सन्मानजनक नाव आहे. हे म्हणजे उगाच तुम्ही मी संजय राऊतांच्या विषयी भडगुंजा हा शब्द वापरल्यावर अपमानजनक नाव असं समजू नका. एका छान व्यवसाय करणाऱ्या माणसांना वापरत असलेला जुना शब्द आहे हा. तर हा भडगुंजा लाह्या फोडताना कसा फोडत होता, म्हणजे आमचा पक्ष फुटत नसतो, आता फुटतील तर भाजपवाले, आता फुटतील तर सेनावाले, काँग्रेसही फुटत नसतो, लिहून घ्या. ते असते ना ते मार्क माय वर्ड, मार्क माय वर्ड. ह्याच्या पेनच्या ह्याच्या बोलायच्या खाली ह्याच्या तोंडावर मार्कर पेनच लावावं लागेल. मार्क माय वर्ड, मार्क माय वर्ड. आणि हे इथून बाहेर पडते. हे एवढं काळं करून टाकलं की संपलं, काळं तोंड. मार्क माय वर्ड, मार्क माय वर्ड करायचं. ऐका, ते काँग्रेसचे फुटत नाहीत, आमच्या शिवसेनेचे तर प्रश्नच येत नाही. आता फोडाफोडीचा खेळ भाजप आणि शिंदे गटातच होणार. या दोन गटातच फोडाफोडी होणार आहे. झाली तर फुटत नाही, प्रश्नच येत नाही. झालं काय, हे फुटत नाही म्हणलं आणि ते खांडूक फुटलं. हे चांगलं दरदरून आलेलं होतं. बराच काळ ठसणारी जखम अशी टाचकान फुटली. पहिली फुटली ह्यांचीच, म्हणजे आमचं काही फुटत नसतंय म्हणले. आणि आमचे 2 नगरसेवक दिसत नाही आहेत, कायदेशीर कारवाई होईल असं हाच भडगुंजा पुन्हा टच 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 बोलला. ऐका, असं आहे, हे खरं आहे की आमचे 2 नगरसेवक आता आमच्याकडे पुढे दिसत नाही आहेत. त्याच्यामुळे कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे. गटाची स्थापना करताना ते आमच्याजवळ असायला पाहिजे, नाहीतर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई होईल आणि ते डिस्क्वालिफाय होऊ शकतात. म्हणजे 2 गेले होते, अजून गेलेत, पण आता हळूहळू कळेल कोण कुठे गेलेत, कोण राहणार आहे. हो, हे शोलेच्या आसरानी बनून फिरत असतील. आधे इधर जाओ, आधे उधर जाओ, बाकी मेरे पीछे आओ, हमें अंग्रेज के जमाने के जेलर असं म्हणत फिरत असतील. तर कोण मागं राहणार आहे? पडलं तोंडावर आता कारवाई होईल म्हणून. ते दुसरं अजून एक ऐकवतो. म्हणजे कसा असतो, धक्का एक नसतो, धक्क्यावर धक्के, धक्क्यावर धक्के बसत असतात. ते मनसेचे ठाणे जिल्ह्यातले नेते माजी आमदार, मागच्या काळात एक हाती सत्ता असलेले राजू पाटलांनी केलं घोषित. ते म्हणले, आम्ही स्थानिक पातळीवर राजसाहेबाला विचारून एक निर्णय घेतलाय आणि आम्ही ठरवलंय की कल्याण डोंबिवलीमध्ये सेनेच्या सोबत, म्हणजे एकनाथ शिंदे यांच्या सेनेच्या सोबत जायचंय, उद्धव सेनेच्या सोबत नाही. म्हणजे दान मागितलं यांच्या सोबत फिरून, उद्धवच्या नावानं दे रे बाबा, मराठी माणसाच्या नावानं दे रे बाबा, मुंबईच्या नावानं दे रे बाबा केलं, गोळा केलं गोळा केलं गोळा केलं गोळा केलं, जाऊन बसले शिंदे सेनेच्या जवळ. ते राजू पाटलांचं ऐका. तसं तिथे काय होण्याची शक्यता होती आणि या अशा गोष्टी होऊ नयेत यासाठी आम्ही हा घेतलेला निर्णय. हा कुठल्याही स्वतःच्या स्वार्थासाठी घेतलेला निर्णय नाही. आम्ही ठामपणे सामोरं आलेलो आहे. माननीय राजसाहेबांनी आम्हाला जेव्हा आमचे आकडे समोर आले आणि आम्ही त्यांना गणित सांगितलं, त्यांनी आम्हाला सांगितलं स्थानिक पातळीवर जो तुझ्या नगरसेवकांचा विषय असेल त्याच्यावर निर्णय घ्या, आणि त्या अनुषंगाने आम्ही घेतलं. ऐकलं मग? हे तर काय प्रचंड त्रासदायक, प्रचंड त्रासदायक. ते म्हणले हा मराठी माणसांसोबतचा द्रोह होईल, आमचं काय ठरलंय, कुणासोबतच जायचं नाही, शिंदे आमच्यासाठी यमायम, ते गेले तर आम्ही याव करू त्याव करू, राज ठाकरेंनी कारवाई करायला हवी. ऐका, सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंशी मराठी माणसाशी गद्दारी आणि बेमानी केली, त्यांच्याबरोबर कोणत्याही प्रकारचं
राजकीय किंवा अन्य संबंध ठेवायचे नाही. महाराष्ट्राच्या गद्दारांना मदत होईल अशी भूमिका घ्यायची नाही. सत्ता येते आणि सत्ता जाते. आम्ही सत्तेसाठी हपापलेले लोक नाही. स्वतः राज ठाकरे नाही. त्याच्यामुळे आमच्या भूमिका स्पष्ट आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की स्थानिक पातळीवरचा निर्णय आहे. असू शकेल. जर पक्षाच्या मूळ ध्येय धोरणाशी प्रतारणा करून कोणत्याही पक्षाचं स्थानिक म्हणून घेणारं नेतृत्व विपरीत भूमिका घेत असेल तर पक्ष नेतृत्वानं त्यांच्यावर कारवाई केली. ऐकलं म्हणजे संजय राऊतांनी राज ठाकरेंना सुनावून टाकलं. एक काळ होता मराठी माणसासाठी एकत्र आलेले आहेत, आता वेगळं होणारच नाही तसं सांगणारे ते मुलाखती, संयुक्त मुलाखतीचा कार्यक्रम घेत होते आणि त्यानंतर थेट कारवाईची मागणी. असं कुठं असतंय का स्थानिक पातळीवर? त्यांचं त्यांनी केलं काय म्हणायचं, हे काय करावं? हे नवरा बायकोच्या भांडणासारखं झालं. म्हणजे नवरा बायकोनी भांडण असल्याचं दाखवायचं आणि घरच्या माणसांना इड्यात काढायचं. तिनं ऐकतच नाही, तिला सांगितलं जमतच नाही, काय करावं तिला कळतच नाही, असं म्हणल्यासारखा हा प्रकार आहे. म्हणजे यांनी राज ठाकरेंना सांगितलं आठ कुठं असतंय का स्थानिक पातळीवर? राज ठाकरे म्हणले स्थानिकला बघितलंय, ऐकतच नाहीत, काय करावं? बरी हे बोलून झालं न झालं तोवर बाळा नांदगावकर पुढे आले आणि बाळा नांदगावकर म्हणले तो निर्णय स्थानिक पातळीवरचा आहे. उद्या कदाचित असा निर्णय मुंबईमध्ये सुद्धा होऊ शकतो. मला हा प्रकार कसा वाटला सांगू का? आपल्याकडं गावात बघा, चुकून पाय लागला की माणसं असं करतात. ते पाया पडत नसतात, त्याला असं धक्का लावतात. ए मी मारलाय मी म्हणतात. तसा प्रकार आहे. म्हणजे कल्याण डोंबिवलीत तुमची मारली ती आम्हीच उद्या मुंबईत पण मारू शकतो असं बाळा नांदगावकरांनी सांगून टाकलं. आणि बिचारे संजय राऊत उद्धव ठाकरेंच्या समर्थनात काय काय बोलावं आणि काय काय मागण्या करावा याचा विचार करत बसलेत. त्यांना अजून खूप विचार करावा लागणार आहे. विचारच करावा लागणार आहे. कारण मनसे तर चाललीच आहे. आता त्यांचे लोक पण जातील एवढं लक्षात ठेवा. हे फार लांब फाटत जाणार आहे. नमस्कार. धर्म जागृतीचा विधायक बुरुज